आपण या पपईच्या प्लॉटला ग्रीन पॅन्टची प्रॉडक्ट दिले होते ऑर्गॅनिक खतं. तर सुरुवातीला याला एक पोटॅश आणि एक प्रॉम 50-50 किलोची ज्या 2 पोती आहेत, प्रॉम आणि पोटॅश, फॉस्फेट आणि पोटॅश म्हटलं तरी चालेल, ते 2 पोती, भूमी पॉवर 1, झिंक सल्फेट 4 किलो आणि कॅल्शियम नायट्रेट 2 किलो असं खालून दिलेलं होतं. बरोबर आहे ना? बरोबर. त्यानंतर ह्याच्यावरती फवारणी केलेली आहे. काय वाढीसाठी ग्रोचे नायट्रोकिनचे फुलं येईपर्यंत आम्ही 2 ते 3 फवारण्या केलेत. आणि फळं चालू झाल्यानंतर त्याला कॅल्शियम ETA 12% आणि लूम नावाचं जे प्रोडक्ट आहे 2 मिली आणि ते अर्ध ग्राम असं याला दिलेले. फळं चांगली आलेले. फक्त आता जरा लावताना हे जवळजवळ झाले. पुढच्या वेळी यांना सांगितलंय आम्ही कमीत कमी 7 बाय 8 वर लावा. 8 फुटाची सरी करायची, 7 फूट ठेवायची. जसंही पानाला पान टच होईल ना, बिमारी वाढते, मर वाढते आणि माल जास्त निघत नाही. माल भरपूर लागले बघून घ्या. आणि या फळाला कुजवाचा रोग चालू झाला होता. ओळीने झाडं मिली ना, किती मिली? 100 झाड मेला असले. तर याला फंगोइट नावाचं जे प्रोडक्ट आहे ड्रिप मधून दिलेलं आहे 1 बॉटल. तेव्हापासून मरत नाही. हा, आणि थोडं वरून फवारलंय, त्यामुळे कुठल्याही झाडाला आता मर नाही. आहे का? नाही कुठली. किती प्रमाण कमी झालं? नाही झालं 100%. 100% हा 100%. कंट्रोल झाला. फंगोइट खाली सोडून दिलं आणि वरनं पण फवारून घेतलं 2 मिलीने. तर मर टोटली कमी झाले. फुलं बिलं एकदम भरपूर आहेत. बघायचं आता हे किती महिन्याचं आहे? हे 7 महिने झाड असत. 7 महिन्याची झाड आहे ती. चांगला माल चालू आहे. 7 महिने झाले.